श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 27 एप्रिलला आलेली आहे मोहिनी एकादशी. तर बघा मोहिनी एकादशीचं व्रत हे उद्याच्या दिवशी केलं जाणार आहे. या दिवशी अनेक भाविक भक्त जे आहेत तर भगवान श्रीहरी विष्णुदेव यांच्या मोहिनी स्वरूपाची पूजा जी आहे तर ती करत असतात. असा विश्वास आहे की हा उपास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी मानले जाते. स्कंदपुराण आणि पद्यपुराण यासारख्या ग्रंथामध्ये अनेक ग्रंथामध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत हे पापाचा नाश करते आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करते. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पाप धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूंवरती विजय प्राप्त करता येतो. त्याचप्रमाणे हे व्रत केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती कायम राहते आणि त्या व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दारिद्र्य गरिबी सुद्धा दूर होते. पद्यपुराणानुसार त्रेतायुगात भगवान श्रीरामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता असं देखील म्हटलं जातं की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास मानला जातो. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा प्रभावी असल्यामुळे या दिवशी काही अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी एक वेळ तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. आता ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा हे तर नष्ट होणारच आहे, परंतु आपलं 7 पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वैशाख मास हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांची खास विशेष पूजा सेवा आराधना ही केली जात असते. वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या या एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचे आशीर्वाद देखील देत असतात. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आता आपण प्रत्येकांना शक्य आहे का तीर्थक्षेत्री जाणं, स्नान करणं किंवा एखाद्या नदी तीरावरती जाणं, स्नान करणं. म्हणूनच आपण आपल्या घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायच्या आहे आणि आपल्याला स्नान करायचं आहे. हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ तर प्राप्त होणारच आहे,
परंतु त्याचबरोबर आपल्याकडनं ज्या काही कळत न कळतपणे छोट्या मोठ्या चुका झाल्या असेल किंवा पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला आपण जी काही सेवा करतो, ध्यान करतो, साधना करतो, नामस्मरण करतो, तर त्या साधनेचं, त्या सेवेचं आपल्याला अनंत पटीने शीघ्र फळ जे आहे ना तर ते मिळत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी हे घ्यायचं आहे. तुम्ही पाणी थंड किंवा गरम कोणतंही घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची आहे ती म्हणजे थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते टाका, नसेल गाता कुणाकडे गंगाजल तर थोडंसं गुलाबजल टाका. यानंतर तुम्हाला, कारण की गंगाजल टाकल्यामुळे काय होतं बघा, आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं किंवा एखाद्या पवित्र नदींवरती स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे ना तर ते प्राप्त होतं. आता नसेलच तुमच्याकडे तर थोडंसं गुलाबजल टाकलं तरी देखील चालणार आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याकडनं कळत न कळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकून सुद्धा स्नान केलं तरी देखील चालणार आहे. दुसरी वस्तू जी म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आपल्याला ती म्हणजे हळद. हळद ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला किती प्रिय आहे. तर बघा, आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ना तर ती पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. कारण की हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमधला जो काही गुरुग्रह आहे ना तर तो बलवान होतो. जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या असतात ना त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच, परंतु आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना जो आहे ना तर तो करावा लागत नाही. समोरची वस्तू म्हणजे तुळशीपत्र. आता तुळशीपत्र म्हणजे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना सर्वात प्रिय असणारी तुळस, म्हणूनच तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुळशीपत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करताना टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे, दोष आहेत तर ते दूर होतात आणि आपल्यावरती लक्ष्मीनारायणाची कृपा ही होत असते. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र ही तोडली जात नाही, पारोशाने तुळशीपत्र तोडली जात नाही. शक्यतो करून महिलांनी तुळशीपत्र जी आहे तर ती तोडायची नाही. आता तुम्ही म्हणाल मग तुळशीपत्र तर लागतात, मग तोडायचे कधी? रविवारच्या दिवशी तुळशीपत्र तोडले जात नाही तर तुम्हाला उद्याच्या दिवशी कुठेही फुल भंडारचं दुकान असतं ना तर तिथे तुम्हाला तुळशीपत्र मंजिरी जी आहे तर ती मिळून जाईल. किंवा हवेने, आता सध्या हवा सुटलेली आहे तर हवेने खाली तुळशीची पानं जी आहेत तर ती गळून पडलेली असतात तर ती तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. फक्त कृपा करून उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र जे आहेत तर ते तोडायचे नाहीये. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडली जात नाही, म्हणून जी पण तुम्हाला उपाय करता, पूजे करता तुळशीपत्र लागणार आहेत ती अगोदरच तोडायची. कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि कळत न कळतपणे आपल्याकडनं तुळशीपत्र ही तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं हे निर्जला व्रत जे आहे तर ते मोडलं जातं आणि त्याचे जे काही दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात. पुण्याऐवजी आपल्याला दोष जे आहेत तर ते मिळत असतात. म्हणून आपल्याला तुळशीला उद्याच्या दिवशी दुःखी करायचं नाहीये. पानं मंजिरी जी आहे तर ती तोडायची नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर खडे मीठ जे आहे ना तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे, नजर दोष आहेत तर ते दूर होण्यामध्ये मदत मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. कारण की तिळाची उत्पत्ती ही भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या घामापासून झाली होती. त्याचप्रमाणे काळे तीळ हे आपल्या पितरांना देखील समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो ना आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला कुंडलीमध्ये असणारा पितृदोष, ग्रहदोष जो आहे
शत्रुपीडा तर ती दूर होण्यामध्ये मदत मिळते. दारिद्र्य सुद्धा दूर होतं, कारण तिळाला दारिद्र्यनाशक असं सुद्धा मानलं जातं. तर या सर्व वस्तू ज्या आहेत ना तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे, किंवा हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. यानंतर आता बघा, बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं जे फळ आहे ना तर ते लवकर प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम मग एक मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावरती टाकायचं आहे, एक मग डाव्या खांद्यावरती टाकायचं. त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण स्नान जे आहे तर ते करायचं आहे. पण एकादशी तशीच द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा आंघोळ करताना, आता आपल्याला आंघोळ करत असताना आवर्जून एका मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे. आता मंत्र तो असा आहे, गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन निधी करू. हा मंत्र जो आहे तर तो आपल्याला स्नान करताना म्हणायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल. ज्यांना नाही पठण करणं शक्य तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे. कारण की या मंत्राचा अर्थ असा आहे ना की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल जे आहे तर ते माझ्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मंत्रांचा जप करतो त्यामुळे आपल्या मनामध्ये मनाची शुद्धी होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. परंतु आपल्या 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होणार आहे आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये होईल तेवढी भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उद्याच्या दिवशी ध्यान करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. सोबतच माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा, सेवा, प्रार्थना जी आहे तर ती उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. मी तुम्हाला जेवढ्या वस्तू सांगितल्या तेवढ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल, एखादी वस्तू तुम्ही स्किप केली तरी देखील चालणार आहे. तुमच्या जवळ असेल तर तुम्ही टाकू शकता. एखादी वस्तू नसेल तर नाही टाकली तरी हरकत नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.